नमस्कार. झेपमध्ये मी प्राजक्ता आपलं स्वागत करते. विविध अशा भिन्न भिन्न प्रकारच्या उद्योगात नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या मराठी उद्योजकांच्या यशोगाथा आम्ही आपल्यापुढे उलगडत आलो आहोत. मात्र या सगळ्या उद्योजकांच्या उद्योगांपेक्षा अतिशय वेगळ्या आव्हानात्मक अशा क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करत राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी स्वतःला सिद्ध केलंय अशा यशस्वी उद्योजकाचा आज आम्ही आपल्याला परिचय करून देणार आहोत. आलेल्या संधीवर झेपावत ज्यांनी ती मिळवली आणि सागराच्या तळाशी अंथरला जाणाऱ्या पाईपलाईनच्या क्षेत्रात एक भारतीय उद्योजक म्हणून ज्यांनी स्वतःला सिद्ध केलंय असे यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री गिरीश समुद्र. झेप मालिकेच्या सर्व दर्शकांना माझा सप्रेम नमस्कार. मी गिरीश समुद्र. जन्म सन 1957 अमरावती महाराष्ट्र येथे झाला. माझा जन्म का आणि कसा झाला याची सुद्धा एक कहाणी आहे. खरं तर मला एक मोठी बहीण आणि त्याच्यानंतर लगेचच मोठा भाऊ असे 2 मुलं आमच्या कुटुंबाला मिळाले होते. तसं पाहिलं तर हम दो हमारे दो असं एक छान कुटुंब तयार झालं होतं. पण आमच्या एका खवचट शेजारणीने आमच्या आईला एक टोमणा मारला. कमळाबाई, तुम्ही देवधर्म करत नाही, तुम्हाला आता मूल होणार नाही. आणि त्या टोमण्याला उत्तर म्हणून माझा जन्म झालेला आहे. अशी माझी जन्म कहाणी. जशी जन्माची कहाणी आहे तशीच नावाची कहाणी आहे. आज माझं प्रचलित नाव गिरीश समुद्र जरी असलं तरी माझं पाण्यातलं नाव सतीश समुद्र होतं. पण आमची एक आतेबहीण होती, तिची अशी खूप इच्छा होती की माझं नाव गिरीश असावं. आणि तिथे एक छोटंसं राजकारण घडलं. कारण त्या बहिणीने माझं ॲडमिशन केली शाळेमध्ये आणि तिने शाळेत ॲडमिशन करताना माझं नाव गिरीश शंकर समुद्र असं रोल केलं. मी 8वीत जाईपर्यंत आमच्या माता पित्यांना याचा खबरसुद्धा झाली नाही की माझं नाव बदललेलं आहे. पण आता सतीश समुद्र हे फक्त पारिवारिक नाव राहिलं आहे आणि गिरीश समुद्र हे माझं बिझनेस नेम सगळीकडे प्रचलित आहे. बालपण आणि शालेय शिक्षण माझं सगळं अकोला या जिल्ह्या ठिकाणी झालं. माझे वडील शंकरराव समुद्र हे एक नामवंत वकील होते आणि आई कमल ही मात्र एक साधी सरळ भोळी अशी हाऊसवाईफ होती. आम्ही गिरीशला घरी सतीश म्हणतो. आमची मोठी बहीण शोभा, मी व सतीश आम्हा सर्वांना आमच्या आई व वडिलांकडून जबाबदारी, देशप्रेम, समाजकार्य, कृतज्ञता व भक्ती यांचे धडे लहानपणापासून मिळाले. माझा लहान भाऊ गिरीश हा शेंडेफळ असल्याने सर्वांचा लाडका. जेव्हा शाळेत जायची वेळ आली तर पूर्ण अकोल्यामध्ये रिक्षाने फिरून त्यांनी सगळ्या शाळा पाहून घेतल्या आणि नॉर्मल स्कूलमध्ये मी जाईन कारण ती मोठी शाळा आहे हे ठरवलं. वडील शंकरराव समुद्र हे संघनिष्ठ आणि कट्टर हिंदुत्ववादी असल्याने आम्हाला आमच्या नशिबी कॉन्व्हेंटचं शिक्षण नव्हतं. नॉर्मल स्कूल नावाच्या एका नॉर्मलच असलेल्या स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं व तदनंतर संघचलित असलेली बक्षीराम रुडमल हायस्कूल या एका सुमार शाळेमध्ये माझं माध्यमिक शिक्षण झालं. पण मराठी मीडियममध्ये शिक्षण होऊन सुद्धा आम्हाला इतके चांगले शिक्षक मिळाले की आमचं इंग्रजी, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे फंडामेंटल्स त्यांनी एवढे पक्के करून घेतले की आयुष्यभर त्याचा उपयोग झाला. खरोखर त्या शिक्षकांना अजूनही वंदन करावेसे वाटते. प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येतात. माझ्या आयुष्यात पहिला टर्निंग पॉईंट वयाच्या 8व्या वर्षी आला. टर्निंग पॉईंट असा की मला एक जवळ जणू काही पुनर्जन्मच मिळाला. नाशिकला सुट्टीमध्ये गोदावरी नदीच्या काठी खेळता खेळता मी खोल पाण्यात कसा गेलो हे मलाच माहीत नाही. कर्मधर्म संयोगाने किंवा माझ्या नशिबाने म्हणा, आमच्या
वडिलांना माझे पाण्याखाली जात असलेले डोके दिसले आणि त्यांनी कोट टोपी अंगावर ठेवून तशीच नदीत उडी मारली आणि मला वाचवले. तर हा पहिला टर्निंग पॉइंट म्हणजे पुनर्जन्म माझ्या आयुष्यात आला. बालमित्र म्हणजे बालशाळा वर्ग 5 ते 10 सोबत शालेय आमचा प्रवास झालेला. या शालेय प्रवासामध्ये 5 ते 10 मध्ये आम्ही एकाच बेंचवर बसत होतो. शाळेमध्ये पहिल्या क्रमांकावर, तसंच शाळेच्या होणाऱ्या एक्झिबिशनमध्ये करणारे सायन्सचे मॉडेल्समध्ये सगळ्यामध्ये गिरीशचाच पहिल्या नंबरवर हक्क असायचा. 1973 साली माझं मॅट्रिक पास झालं. 10+2चा पॅटर्न जो लागू झाला त्या लागू होण्याआधीची आमची शेवटची बॅच. त्यामुळे आम्हाला 10वी नंतर डायरेक्ट कॉलेजला जावं लागलं. कॉलेजमध्ये BSc पार्ट 1 मी पासआउट झालो. माझी स्वतःची इंजिनिअरिंगला जायची फार इच्छा होती, पण का कोण जाणे आमच्या वडिलांचा इंजिनिअरिंग किंवा कुठल्याही अशा प्रोफेशनल कोर्सला ठाम विरोध होता. याच्यावर बरेच वाद देखील झाले घरामध्ये, पण शेवटी मी घरातून पळून जाऊन इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. त्यावेळेस हे फार मोठं धाडसाचं काम मी केलं होतं. अर्थातच त्याच्यानंतर फार मोठा प्रलय आला, पण त्या प्रलयामध्ये माझे मामा दत्तात्रय हे माझ्यासमोर ढालीसारखे उभे राहिले आणि त्यांनी या प्रलयापासून माझं रक्षण केलं. खरोखरच त्या दत्ता मामांचं मी आयुष्यभर ऋणी राहिलो. 1979 साली इंजिनिअरिंगची डिग्री हातात पडली आणि जो पहिले मिळाला तो जॉब मी मुंबईत घेतला. पण मला मुंबई भावली नाही, कारण मुंबईत राहण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न. माझ्या बरोबरचे काही विद्यार्थी ME करत होते VJTI मध्ये. त्यांच्या हॉस्टेलमध्ये पॅरासाईट म्हणून बरेच महिने काढले, पण शेवटी त्याचाही त्रास व्हायला लागला. रेक्टरकडे कंप्लेंट्स वगैरे जायला लागल्या. मग तेवढ्यात कळलं की अकोल्याला एक कंपनी हाय डेन्सिटी पॉलिथिलीन पाईपचं मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट टाकत आहे. ती संधी मी सोडली नाही आणि ताबडतोब त्या कंपनीचा इंटरव्ह्यू देऊन मी अकोल्यामध्ये प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून पॉलिओलिफिन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत जॉईन झालो. सतीशला मी अराउंड 1972 पासून ओळखतो. इंजिनिअरिंगलाही आम्ही बरोबरच गेलो. त्याच्यानंतर 1 वर्ष मी त्याच्याबरोबर रूमही शेअर केली. सिनियर लोकांचे फंडे क्लिअर करताना आम्ही त्याला पाहिलेलं. इंजिनिअरिंगचे नवनवीन सब्जेक्ट जे होते लाईक अप्लाइड मेकॅनिक्स, थिअरी ऑफ मशीन ऑफ फ्लुइड, ते तर त्यांनी असे ग्रास केले जसं काही लहानपणापासूनच त्याला माहीत आहे. अतिशय कुशाग्र बुद्धी, मनमिळावू स्वभाव, याच्यामुळे तो त्या पिरियडमध्येही सर्वांमध्ये फार फेमस होता. 1979 साली इंजिनिअरिंगची डिग्री हातात पडली आणि जो पहिले मिळाला तो जॉब मी मुंबईत घेतला. गिरीशजींना मुंबई काही आवडली नाही. तिथली काम करण्याची पद्धत कदाचित रुचली नसावी, त्यामुळे त्यांनी अकोल्याला परत जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या बरोबरचे काही विद्यार्थी ME करत होते VJTI मध्ये. त्यांच्या हॉस्टेलमध्ये पॅरासाईट म्हणून बरेच महिने काढले, पण शेवटी त्याचाही त्रास व्हायला लागला. रेक्टरकडे कंप्लेंट्स वगैरे जायला लागल्या. मग तेवढ्यात कळलं की अकोल्याला एक कंपनी हाय डेन्सिटी पॉलिथिलीन पाईपचं मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट टाकत आहे. ती संधी मी सोडली नाही आणि ताबडतोब त्या कंपनीचा इंटरव्ह्यू देऊन मी अकोल्यामध्ये प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून पॉलिओलिफिन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत जॉईन झालो. पॉलिओलिफिन्समध्ये मला पहिली असाइनमेंट मिळाली प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून. प्रोजेक्ट इंजिनिअरिंगचं काम मला खूप आवडलं आणि त्यामुळेच की काय मी अगदी जीव झोकून देऊन प्रोजेक्ट्स केले आणि 2-3 वर्षातच कंपनीमध्ये एक रिस्पॉन्सिबल अँड इफिशियंट इंजिनियर असा लौकिक मिळाला. श्री गिरीश भाऊ समुद्र सर यांच्याबरोबर मी बरेच वर्ष काम केलेलं आहे. HDP पाईपलाईनच्या प्रोजेक्ट डिपार्टमेंटमध्ये काम करताना आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तुम्ही दिलेला आधार आणि प्रोत्साहन यासाठी मी मनपूर्वक तुमचा आभारी आहे. तुमच्यासोबत काम करणं ही एक अतिशय सकारात्मक शिकवणूक देणारी आणि अशी अनुभूती आहे
त्याला जास्त शब्द देऊ शकत नाही मी. त्याच काळामध्ये हाय डेन्सिटी पॉलिथिलीन पाईप्स समुद्रामध्ये टाकण्याची एक संकल्पना आमच्या कंपनीत उदयास आली आणि माझं नशीब चांगलं की त्या प्रोजेक्टला लीड करायला माझी निवड झाली. ही टेक्नॉलॉजी फक्त जर्मनी, UK आणि US मध्ये अवेलेबल होती. ती टेक्नॉलॉजी आत्मसात करायला मी जर्मनी, लंडन आणि फ्लोरिडा येथे जाऊन त्यांची सगळं तंत्रज्ञान ते बघितलं आणि ते आत्मसात तर केलंच, पण आपल्या भारताला परवडेल अशा पद्धतीने त्याला मी इथे रूप दिलं. पण त्या प्रोजेक्टचा असा फायदा झाला की आज समुद्रामध्ये पाईप टाकायची म्हटली तर सगळ्यात पहिले हाय डेन्सिटी पॉलिथिलीन पाईपचा विचार केला जातो. मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते की मला व्यवसाय करण्यासाठी आमच्या कंपनीचे जे व्हाईस प्रेसिडेंट होते श्री अविनाश लड्डा यांनी फारच प्रोत्साहित केले होते आणि सुरुवातीच्या काळात एक जोडधंदा म्हणून त्यांनी कॉम्प्युटर्स आणि कॉम्प्युटर ॲक्सेसरीजची डीलरशिप पण आम्हाला मिळवून दिली होती आणि तो बिझनेस एस्टॅब्लिश करायला मला खूप मदत केली. गिरीश ज्या कंपनीत काम करीत होता त्या कंपनीचा मी व्हाईस प्रेसिडेंट होतो. गिरीश जवळजवळ 12 वर्ष माझ्याबरोबर काम करीत होता. ट्रेनिंग इंजिनियर म्हणून जॉईन करून 12 वर्षानंतर प्रोजेक्ट हेड सेल्स अँड मार्केटिंग अशी पदवी असताना त्यांनी त्या कंपनीतल्या नोकरीतून राजीनामा दिला. त्याचा 12 वर्षाचा प्रवास मी पूर्णपणे अनुभवला आहे. हरहुन्नरी, मनमिळाऊ आणि थोडासा आळशी असे मी गिरीशबद्दल वर्णन करू शकेन. गिरीशला व्यवसायात शिरायला मी प्रोत्साहित केले असे म्हणणे चुकीचे होणार नाही. अकोल्यातच गिरीशजींना मफतलाल ग्रुपतर्फे हस्ती पाईप्स नावाच्या पाईप निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत नोकरी मिळणं हे नियतीनेच जुळवून आणलेलं गणित होतं. आमच्या कंपनीची एक टॅगलाईन होती, हस्ती पाईप फॉर एनिथिंग दॅट फ्लोज. त्यातला फ्लो हा शब्द घेऊन मी फ्लोलाईन नावाची फर्म तयार केली. फर्मचे लेटरहेडसुद्धा छापून तयार झाले, पण 2 वर्ष त्या लेटरहेडला शाई काही लागली नाही. पाईपच्या फील्डमध्ये काम येण्याची संधी आम्ही शोधत होतो आणि ती संधी अनायासे आम्हाला मिळाली. महाड इंडस्ट्रियल इस्टेटसाठी एक ट्रीटेड एफ्लुएंट डिस्पोजल पाईपलाईन टाकायचं एक काम निघालं होतं आणि ते काम सावित्री नदीच्या पाणथळ भागात आणि सावित्री नदीच्या पात्रामध्ये 3 किलोमीटरची पाईपलाईन टाकायची असं ते काम होतं. ते काम आम्ही यशस्वीरित्या केलं आणि त्यानंतर आम्हाला छोटी मोठी कामं मिळतच राहिली. ज्या क्षेत्रात आपण ज्ञान मिळवलंय, प्रावीण्य मिळवलंय, त्या क्षेत्रात आपण उत्तम व्यवसाय करू शकतो असं गिरीशजींचं मत होतं. परंतु ज्या क्षेत्रात गिरीशजी होते त्या क्षेत्रात अकोल्यात ग्राहक मिळणं शक्यच नव्हतं. त्यामुळे परत मुंबईत जाण्याचा निर्णय गिरीशजींनी घेतला. नियतीचा आदेश म्हणूनच मी निर्णय घेतला की आता नोकरी सोडून आपण आपला स्वतःचा व्यवसाय करायचा. पण माझ्या मधले जे स्किल्स होते किंवा माझा जो अनुभव होता त्याला अकोल्यासारख्या गावामध्ये काहीच वाव नव्हता. म्हणून सरळ बॅग भरली आणि मुंबई गाठली. मुंबईला मित्रांना भेटायला म्हणून मी पनवेलला आलो होतो, मला आठवतं. पण मला पनवेल गाव खूप आवडलं. एकदम शांत. तेव्हा पनवेलला लोकल नव्हती, त्यामुळे अतिशय शांत होतं. दुसरं मुख्य गोष्ट म्हणजे पनवेलला सुंदर आणि टुमदार फ्लॅट्स अतिशय रिझनेबल रेट्समध्ये भाड्याने मिळत होते. मग काय, पुढच्या 2-3 दिवसामध्येच एक 2 BHK फ्लॅट बुक केला आणि पनवेलमधून जो डेरा टाकला तो आजपर्यंत इथेच डेरा बसलेला आहे. जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा खरं तर आमच्याकडे कुठलीही पुंजी नव्हती. आमचं शिक्षण, आमचा एकमेकांवरचा विश्वास आणि काहीतरी आपण नक्कीच करू शकू ही खात्री, ह्या भरोशावर आम्ही एक नवीन जागा म्हणून पनवेल येथे आलो. एक भाड्याने घर घेतलं आणि सहजीवन सुरू केलं. येथे राघव तेथे सीता, तशी आहे डॉक्टर कीर्ती समुद्र माझ्या पत्नी, त्या माझ्याबरोबर पनवेलला आल्या
आणि त्या MD मेडिसिन क्वालिफाईड असल्याने त्यांना ताबडतोब इथे तेरणा हॉस्पिटलमध्ये जॉबही मिळाला. खरं सांगायचं म्हणजे माझा धंद्यात जम बसायला मला 2-3 वर्ष लागले. तेवढे दिवस तिच्या पगारावरच आमचा संसार सुरू होता. माझ्यावर कुठलंही बंधन नव्हतं की मुलांचं मला बघायचं आहे म्हणून मी प्रॅक्टिस करू नये, किंवा हे माझं डिसिजन होतं की मी लिमिटेड प्रॅक्टिस करणार आणि हॉस्पिटल अटॅचमेंट घेणार नाही, कारण की दोघांपैकी एकाने तरी मुलांकडे लक्ष देणं खूप आवश्यक होतं. तेवढ्यात एक करिअरला आघात म्हणतात तसं झाला. ज्या कंपनीकडून आम्हाला सातत्याने कामं मिळत होती त्या कंपनीने इंडियन ऑपरेशन्स वाइंड अप करायचा निर्णय घेतला. सगळ्या लोकांना ले ऑफ केल्यानंतर सुद्धा एक कंपनीकडे एक काम गुजरात पिपावाव येथे चालू होतं. काही कारणामुळे ते काम अयशस्वी झालं, अपूर्ण राहिलं. तर तेव्हा त्या कंपनीवर जे आर्बिट्रेटर होते निर्मलजी जलान, त्यांनी मला बोलवून विनंती केली की तुम्ही हे काम आमचं पूर्ण करून द्या. आणि मी तिथे जाऊन ते काम यशस्वीरित्या पूर्ण केलं. त्याचा मोबदला लगेच मला मिळाला एका वेगळ्या तऱ्हेने की निर्मलजींनी माझे पैसे जे थकले होते ते ताबडतोब मला काढून दिले. हा एक रिलीफ तर मिळालाच, पण तेवढ्यात कर्मधर्म संयोगाने असे झाले की पेंडची इस्पात इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला एक इमर्जन्सी पाईपलाईन धरमतर खाडीच्या आरपार टाकायची होती आणि ती पाईपलाईन टाकायसाठी त्यांनी निर्मलजींना गळ घातली. कंपनीचे ऑपरेशन्स बंद झाल्यामुळे निर्मलजींनी त्यांना नम्र नकार दिला, पण त्यांना आवर्जून सांगितलं की मी तुम्हाला हे काम करण्यासाठी एक योग्य माणूस देतो. त्यामुळे त्यांनी ते मला काम दिलं आणि एक भलं मोठं काम, म्हणजे त्या काळात आम्हाला 2 कोटीचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट इस्पात इंडस्ट्रीजकडून मिळालं. इस्पातचं जे आम्हाला क्रेडेन्शियल मिळालं किंवा जे काम मिळालं 2 कोटीचं काम आम्ही 45 दिवसात पूर्ण केलं, ही आमच्या करिअरमधली सगळ्यात मोठी छलांग म्हणजे झेप होती. हे क्रेडेन्शियल एकदा मिळाल्यानंतर आम्हाला कामाची कधीच कमी भासली नाही. अनेक तऱ्हेचे कामं केले आम्ही. त्याच्यामध्ये बे ऑफ बेंगालमध्ये वी हॅड डन अ पाईपलाईन ऑफ 3.5 किलोमीटर्स आणि आम्ही इंडियामधली HDP लॉंगेस्ट पाईपलाईन जी 7.1 किलोमीटर अरेबियन सीमध्ये आहे तीसुद्धा आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केली. बे ऑफ बेंगालमध्ये 3.5 किलोमीटरची पाईपलाईन केवळ 35 दिवसात पूर्ण केली. तर हे सगळं श्रेय माझ्या टीमला जातं, कारण अहोरात्र ते काम करतात वेळ काळ न बघता आणि आमचे कामं सगळे टाईड बेस्ड असतात. तेव्हा रात्री बेरात्री कधीही काम करावं लागतं, जशी टाईड येईल तसं काम करावं लागतं. आजपर्यंत आम्ही 50च्या वर अंडर वॉटर पाईपलाईन्स आपल्या भारतात केलेले आहेत आणि दुबई आणि इंडोनेशिया इथे आम्ही हे तंत्रज्ञानसुद्धा मी स्वतः जाऊन पुरवलेलं आहे. पण एक कामाविषयी आवर्जून सांगावं असं वाटतं ते म्हणजे चेन्नई सी वॉटर डिसॅलिनेशन प्लांटसाठी केलेली पाईपलाईन. चेन्नईला एका स्पॅनिश कंपनीने डिसॅलिनेशन प्लांट आणि त्याची पाईपलाईन असं काम घेतलं होतं, पण त्या स्पॅनिश कंपनीचा प्लांट पूर्ण रेडी झाला, सगळे त्यांचे मशिनरीज लागल्या, सगळे मीडिया फिल्टर्स लागले, पण त्यांना पाईपलाईन काही करता येत नव्हती. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना बे ऑफ बेंगालसारख्या रफ समुद्राची कुठे सवयच नव्हती. तर शेवटी त्यांचे जे इंडियन पार्टनर होते त्यांनी इंडियामध्ये कोणी काम करू शकेल का हे शोधायला सुरुवात केली आणि त्यांना आमचं नाव मिळालं. तर त्यांनी आम्हाला बोलावलं आणि आमचे मग त्याच्यामध्ये डिस्कशन्स झाले आणि शेवटी ते काम आम्ही अंगावर घेतलं आणि सक्सेसफुली पूर्ण करून दाखवलं. पण हे पहिलं काम असं असेल की जिथे परदेशी लोक फेल झाले, पण एका इंडियन कंपनीने जाऊन ते काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलं. आज फ्लो लाईन सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड ही गिरीशजींनी स्थापन केलेली संस्था महाराष्ट्राच्या पलीकडे संपूर्ण भारतात नावारूपास आलेली आहे. तसेच या क्षेत्रामध्ये व्यावसायिक अथवा तांत्रिक सल्ला घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गिरीशजींनी समुद्र सोल्युशन्स ही संस्था देखील स्थापन केली आहे. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स यांनी आम्हाला बोलावलं होतं की त्यांना आंध्र प्रदेशमध्ये एक पाईपलाईन करायची होती आणि त्याचं त्यांनी आम्हाला डिझाईन करून द्या म्हणून म्हटलं होतं. त्यांच्या कॉन्फरन्स रूममध्ये बसल्या बसल्या एका नवीन फर्मचा जन्म झाला, समुद्र सोल्युशन्स. आणि समुद्र सोल्युशन्सनी असे अनेक डिझाईन्स आत्तापर्यंत
करून दिले आहेत आणि लकीली आम्हाला त्याचे पैसे सुद्धा मिळालेले आहेत. आम्ही नॉर्मली सगळ्या इक्विपमेंट आम्ही भाड्याने घ्यायचो, त्याचा बराच खर्च व्हायचा. त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू आपल्या स्वतःच्या इक्विपमेंट बनवायला सुरुवात केली. आज मी बोलतोय तर आमचं एक समुद्रा 5 नावाचा ड्रेजिंग बार्ज आहे. हा बार्ज समुद्राखाली पाईपलाईनसाठी ट्रेंच बनवतो आणि त्या ट्रेंचमध्ये पाईपलाईन टाकली जाते. हा बार्ज आम्ही स्वतः बनवला आहे आणि याचं नाव समुद्रा 5 आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याचे असे 4 बार्जेस अजून आमच्याकडे आहेत आणि एक समुद्रा 6 नावाचा जॅकअप पंटून पण आम्ही बनवलेला आहे. तसंच आम्ही शॅलो वॉटर ड्रेजिंगसाठी आम्ही कटर सक्शन ड्रेजर CSD समुद्रा 1 हे सुद्धा ॲक्वायर केलेलं आहे आणि CSD समुद्रा 2 हा बनण्याच्या मार्गावर आहे. मध्यंतरीच्या काळात गिरीशजींना 2 अपत्यांचा लाभ झाला. मोठी मुलगी मधुरा आणि लहान मुलगा प्रसन्न. प्रसन्न अगदीच लहान असल्यामुळे दूरदृष्टी वापरून गिरीशजींनी त्यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा तेजस भांबुरकर याला VJTI मुंबई येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेण्यास पाठवले. सिव्हिल इंजिनिअरिंग मुंबई येथून पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेत ओशन टेक्नॉलॉजीमध्ये MS करण्यासही पाठवले. ही योजना पुढे फार फायद्याची सिद्ध झाली. MS केल्यानंतर तेजस 2010 पासून फ्लोलाईन कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत झाला आणि यशस्वीपणे त्याने कंपनीची धुरा सांभाळली. माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये त्यांचा चांगलाच प्रभाव आधीपासून राहिलेला आहे आणि खरं म्हणावं तर माझं या क्षेत्रामध्ये येण्याचं जे मूळ कारण आहे ते सुद्धा तेच आहे. त्यांचा जो हा एक अनुभव आहे दीर्घकाळचा या क्षेत्रातला आणि जे एक युनिक विजन आहे या ऑफशोर इंडस्ट्रीमधलं, त्याला मान देऊन आमच्यातले काही लोक त्यांना गुरुजी सुद्धा म्हणून संबोधतात आणि आमच्या फ्लोलाईन्स टीमनी त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही उच्चांक गाठले आणि त्याच्यातनं आम्हाला जे शिकायला मिळाले ते ज्ञान नक्कीच अमूल्य आहे. गिरीश समुद्रने माझा मुलगा चिरंजीव तेजस याच्या शिक्षणाचे प्लॅनिंग योग्य त्या प्रकारे करून त्याला आपल्या हाताशी कामाला घेतले व दोघांनी मिळून कंपनी नावारूपास आणली आणि उत्तम प्रकारे कंपनीची भरभराट केलेली आहे. गिरीशजींची मुलगी मधुरा आईसारखीच डॉक्टर झाली. सायकॅट्रिक या विषयात तिने प्रावीण्य मिळवलं आणि लग्नानंतर गुरुग्राम दिल्ली येथे ती स्थायिक झाली. माझ्या बाबांचं आयुष्य त्यांच्या नावापेक्षा आणि कामापेक्षा जास्त युनिक राहिलं आहे हे आपल्याला या एपिसोडनंतर कळेलच. पण वडील म्हणून पण ते खूपच जास्त युनिक होते हे म्हणण्यात पण हरकत नाही. होमवर्क कर, पहिली ये हे सांगणारे माझे बाबा कधीच नव्हते. पण रात्रभर अभ्यास करून थकल्यानंतर मध्येच येऊन गप्पे मारणारे किंवा भूक लागली असेल म्हणून मध्यरात्री सँडविच बनवून देणारे हे माझे बाबा. त्यांचे ॲक्टिंगचे किस्से, वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स, आईवर लिहिलेल्या कविता आणि समुद्रावरचे अनुभव ऐकूनच आम्ही मोठे झालो. लहानपणी आपले बाबा 2-2 महिने घरी का येत नाही हा प्रश्न नेहमी आमच्या डोक्यात असायचा. आई सांगते की ते परत आल्यावर इतके काळे होऊन यायचे की मी त्यांना ओळखूही नाही शकायची आणि त्यांच्या जवळ नाही जायची. शाळेत पण जेव्हा कधी कोणी विचारायचं की तुमचे वडील काय करतात, माझ्या डोक्यात असं सरळ उत्तर नाही यायचं. माझे वडील समुद्रावर जातात आणि तिथेच राहतात, म्हणून तुमचं नाव समुद्र का हा त्यांचा पुढचा प्रश्न असायचा. माझे बाबा अभ्यासात कधी पहिले नाही आले, पण स्वप्न पाहण्यात, आपले सगळे छंद पूर्ण करण्यात आणि लोकांच्या इच्छेविरुद्ध आपला मार्ग शोधण्यात सगळ्यात पहिले माझे बाबा. तर जगासाठी समुद्रावर काम करणारे हे गिरीश समुद्र, पण माझ्यासाठी समुद्रांच्या लाटांना मात देणारे आणि त्या क्षितिजा पुढे स्वप्न पाहणारे हे माझे बाबा. सध्या नॅचरल सायन्स आणि बायोलॉजीमध्ये मास्टर्स करून मी टाटा मेमोरियल सेंटर इथे कॅन्सर रिसर्चमध्ये जॉब करतोय. माझी जेनेटिक्स या विषयात PhD करायची इच्छा आहे. माझ्या वैयक्तिक आणि शैक्षणिक जीवनात मला माझ्या बाबांतर्फे कायमच अतिशय उत्तम मार्गदर्शन मिळालं आहे. मी 12वीत IIT JEE या परीक्षेच्या काही महिन्याआधी त्यांना सांगितलं की मला त्यांचा ऑफशोर पाईपलाईन्सचा यशस्वी बिझनेस जॉईन न करता सायन्स आणि हेल्थकेअर या विषयात करिअर साधायचे आहेत.
खरं तर बाबांची खूप इच्छा होती की मी पण त्यांच्या बिझनेसमध्ये जॉईन व्हावं आणि त्यांच्यासोबत काम करावं, पण असं असूनही त्यांनी मला कधी बिझनेस जॉईन करायची सक्ती केली नाही. त्याऐवजी माझ्या बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला माझ्या मनातले शिक्षण घ्यायची संधी दिली. बाबांनी मला एवढी क्षमता दिली की मी माझे सगळे निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकलो आणि माझे सगळे कार्य मी योग्यतेसह करू शकलो. बाबांनी खूप कष्ट करून आपला बिझनेस वाढवला, पण एवढे बिझी असून सुद्धा त्यांनी आम्हा दोन्ही मुलांना वेळ देता येईल याला प्रायोरिटी दिली. आमची सुट्टी तेव्हा असायची जेव्हा बाबांचा वर्किंगमध्ये पीक पिरियड असायचा, पण आम्ही त्यांच्या साईटवरच जाऊन सुट्टी साजरी करायचो. त्यातच साईट जवळच्या प्रेक्षणीय ठिकाणे ते आम्हाला आवर्जून घेऊन पण जायचे. बाबा एक उत्तम कुकसुद्धा आहेत आणि अजूनही ते माझ्या आवडीचे पदार्थ मन लावून बनवतात. माझे बाबा माझ्यासाठी फक्त रोल मॉडेल नाही, पण एक खूप जवळचे मित्र पण आहेत. बाबांचं वय आता 67 आहे, तरीही ते समुद्रावर जाऊन काम करतात. ही माझ्यासाठी अतिशय इन्स्पायरिंग गोष्ट आहे. मी माझ्या जीवनात त्यांनी दिलेले उपदेश कधी विसरणार नाही. फ्लोलाइन्स एक परिवार है जिसे समुद्रा सर और डॉक्टर कीर्ति मैम ने बहुत प्यार और मेहनत से सींचा है. समुद्रा सर का नेतृत्व और दूरदर्शिता ने ही फ्लोलाइन्स को हाई डेंसिटी पॉलीथिलीन पाइप में भारत की नंबर 1 कंपनी बनाया है. कंपनी ते काय पण प्रॉफिट आहे दे डिस्ट्रीब्यूट टू द एम्प्लॉईज अकॉर्डिंग टू देअर कैलिबर एंड कैपेसिटी एंड कॉन्ट्रीब्यूशंस. सच्ची में ऐसा है कि भाई आई हैव रिसीव्ड 5 times ऑफ माय सॅलरी ड्युरिंग 24-25. 2010 मध्ये माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा तेजस बांबुरकर हा एक प्रॉपर मरीन क्वालिफिकेशन घेऊन माझ्या कंपनीमध्ये जॉईन झाला आणि आता त्यालाही जवळजवळ 15 वर्ष होत आले. त्यांनी बरीचशी जबाबदारी आता कंपनीची सांभाळली आहे. त्यामुळे मी 2018 पासून स्वतःला आपण सोसायटीचं काही देणं लागतो, दुसऱ्यांचं काही देणं लागतो या भावनेतून सोशल वर्कमध्ये स्वतःला काही वेळ देणं सुरू केलेलं आहे. मी रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलचा मेंबर आहे आणि त्याचा प्रेसिडेंटही राहिलेलो आहे. तसंच भारत विकास परिषद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक इलिट विंग आहे, त्याचा मी फाउंडर, पनवेल शाखेचा फाउंडर प्रेसिडेंट होतो आणि मी जवळपास 2.5 वर्ष भारत विकास परिषदेची प्रेसिडेन्सी सांभाळली. 2019 मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि त्यानंतर भारत विकास परिषद या संस्थेच्या तर्फे आम्ही दोघांनी बरोबर काम करायला सुरुवात केली आणि तिथून आमची ओळख, मैत्री आणि घट्ट मैत्री याच्यामध्ये याचं रूपांतर झालं. गिरीशजींबद्दल बोलायचं म्हणजे ते एक खूप मोठे विजनरी आहे. खूप गोष्टी ते नवनवीन त्यांच्याकडे कल्पना आहेत. ते एक छान कोऑर्डिनेटर आहेत. एक छान म्हणजे मदत करणं हे त्यांच्या रक्तामध्ये आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये मी एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट लॉन्च केला, तो म्हणजे प्लास्टिक मुक्त वसुंधरा. आम्ही सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या याचा दुरुपयोग होऊ नये आणि वाचावा म्हणून कापडी पिशव्यांचं वाटप सुरू केलं. आतापर्यंत आम्ही जवळपास 20 ते 25 हजार कापडी पिशव्यांचं वाटप पनवेल महानगरपालिका या कार्यक्षेत्रामध्ये केलेलं आहे आणि गिरीशजी हे त्या प्रोजेक्टचे जनक म्हणून म्हणायला हरकत नाही. भारत विकास परिषदेमध्ये काम करताना त्यांनी आम्हाला पहिल्यापासून खूप सपोर्ट केला, ज्याच्यामध्ये आम्ही एक खूप मोठा प्रोजेक्ट आता करतोय की आपल्या सीमेवरच्या सैनिकांना आम्ही दिवाळी फराळ पाठवतो, जेणेकरून त्यांची पण दिवाळी गोड व्हावी. आणि असं करता करता आम्ही सुरुवात शेने केली होती मी, पण ते म्हणले की शेमध्ये बोलू नका, हजारात बोला माझ्याशी बोलताना. आणि असं करता करता आता गेल्या वर्षी आम्ही 12,000 सैनिकांपर्यंत पोहोचू शकलो. भाऊ माझा पाठी राखा असं जे म्हटलं जातं ते माझ्या बाबतीत खरोखर खरं ठरलं आहे. अत्यंत कठीण व अशक्य म्हणून सोडलेले प्रकल्प त्यांनी पूर्ण केले व पाईपलाईन फील्डमध्ये खूप नाव कमावले. त्याला कीर्तीने सर्व बाबतीत साथ व प्रोत्साहन दिलं. खूप मोठी अशी स्वप्न खरं पाहिलीच नव्हती. असं काही अचीव करायचं आहे किंवा आज जे आम्हाला मिळालेलं आहे, जे अचीव केलेलं आहे ते आपण करायचंच आहे अशी जिद्द ठेवून आम्ही काम केलं नव्हतं. पण करत राहिलो काम आणि त्याच्यातनं कदाचित आम्हाला हे यश मिळत गेलं, चांगली लोकं मिळत गेली, घरच्यांचा खूप चांगला आधार मिळत गेला.
माझे आईवडील आता आमच्याकडेच असतात. यांचे आईवडील पण शेवट अकोला सोडून, म्हणजे जेव्हा वयाप्रमाणे त्यांना अकोल्याला राहणं शक्य नव्हतं तेव्हा आम्ही त्यांना पनवेलला घेऊन आलो. आणि आज आम्ही जे आहोत किंवा मिस्टर समुद्रांनी जे आज अचीव केलेलं आहे ते कदाचित त्याचीच परिमिती आहे. असं प्रगल्भ व्यक्तिमत्व मला मार्गदर्शनासाठी लाभलं हे मी माझं भाग्य समजतो. हे माझ्या एकट्याचं यश नाही आहे. मला या अचिव्हमेंटमध्ये ज्या माझ्या सगळ्या कलिग्सनी, माझ्या स्टाफनी, आम्ही जे काही कन्सल्टंट्स होते आमचे, या सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि मी सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी फ्लोलाईन्सला 8 लाख टर्नओव्हरवरून 65 कोटी टर्नओव्हरपर्यंत नेऊन पोचवलं. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तर हा होता माननीय श्री गिरीश समुद्र यांचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा. मग भेटूया पुढील आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. जय हिंद, जय महाराष्ट्र.